केलाय कारण मॅच 8 ओव्हरची आहे. पायावर चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु टायमिंग निश्चित स्वरूपात झाला होता. गॅप मिळत नाहीये परंतु टायमिंगच्या बरोबर संकेत सर गॅप देखील काढावे लागतील. ज्या प्रकारे टायमिंग करून नुसतं होणार नाही, गॅप काढावेच लागतील, त्यानंतर मिळतील चौकार किंवा षटकार. येस, समोर जो फलंदाज आहे तेजस ते देखील चांगले फलंदाज आहेत. नॉनस्ट्रायकवरती सिकंदर सय्यद, मागील मॅचचा सुपर डुपर हिट हिरो आणि दोन्ही खेळाडू अगदी तंत्रशुद्ध फटके खेळण्यामध्ये यशस्वी खेळाडू आहेत. पुन्हा एकदा फटका फसलाय परंतु गॅप मध्ये चेंडू होता, थ्रो नॉन स्ट्राइक एंड वर करायचा होता परंतु गपला झालाय. खराब फिल्डिंग निश्चित स्वरूपात मानावे लागेल. त्याचं कारण आहे कॅच एकतर होता परंतु नॉन स्ट्राइक एंड. जर बबलूच्या दिशेने थ्रो फेकला असता तर निश्चित स्वरूपात स्ट्राइकचा फलंदाज कदाचित रनआउट झाला असता. परंतु खराब क्रिकेट, थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड म्हटलं तरी चालेल, कमी बघायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं बबलू याचं यस बेधडक शतक. 5 चेंडू नंतर 1 गडी बाद 4 वर. रिव्हर्स 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 स्विच हिट आणि थोडीशी संकेत सर वातावरणात बदल दिसतोय. क्रिकेटसाठी फायनलसाठी थोडीशी धोक्याची घंटा आहे की काय? पावसाचे थेंब. येस, 5 धावेंवरती किरण सर संतोष लोकरे जे की ढालेवाडी टीमचे संघमालक आहेत, रॉकस्टार ढालेवाडी, त्यांच्याकडून आपण पाहतो हॉटेल जिवाळ्याच्या मार्फत हॅट्रिकसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. पैशांचा पाऊस. येस, 5 मिनिटं पंच सामना थांबवा. पाऊस पडायला लागलाय त्यामुळे षटके कमी होतील. डकवर्थ लुईस हा नियम इथे वापरण्यात येईल. आमचे विक्रम सर थेट इंग्लंडला गेले होते, तिथून काही नियम घेऊन आलेत. येस पंच, तुम्ही जरा विचार करा, तुम्हाला काय वाटते, तुमच्या अनुभवानुसार गोलंदाजी खेळवा. इथे पावसाचं वातावरण. 4 षटकांचा 8चाच राहील का? ठीक आहे, 8चा राहील तर 8चा राहील. पाऊस पडला तरी आपण खेळूयात. चला काय ना, पावसाळी क्रिकेट खेळतच असतात. युट्यूब पाहिजे आपण बंद करू जोरात पाऊस आल्यावरती. चला मैदानामध्ये षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती आपण पाहतोय स्वप्नील साबळे आलेले आहेत. खरं तर किरण सर यांचं नाव खूप मोठं आहे. NB ट्रॉफी असेल, बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ऐकून ते खेळाडू राहिलेले आहेत आणि आता स्वप्नील गोलंदाजीवरती आलेत. जेजुरी स्पोर्टचे प्रोप्रायटर. षटक क्रमांक सांघिक 2. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 5 धावा या ठिकाणी दाफलकावरती आलेत आणि गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील साबळे गोलंदाजी इनवरती सज्ज. स्ट्राइक वरती आदित्य. तेजस विकेट करण्याचा प्रयत्न होता, तेजसांचा प्रयत्न बसला आणि ते मात्र आपण पाहतोय कही पे निघाई कही पे निशाणा. हा मात्र चेंडू इथे डॉट बॉल येतोय. आतापर्यंतच्या मॅचेस शिरवळ देखील वन साइड जिंकले परंतु आज मेगा फायनलची मॅच थोडीशी वेगळी होईल कारण तितक्याच ताकदीचे गोलंदाज समोर आहेत. षटकामधला आपण पाहतोय दरम्यानचा पुढचा बॉल. दुसरं षटक प्रगतीतर असताना विकेट करण्याचा प्रयत्न होता, अपील जरूर केले आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे वरती केलेलं आपल्याला पाहायला भेटते. इथे खेळाडू होईल OUT आउट बाद. धक्का लागलेला आपल्याला पाहायला भेटतोय. ते अगदी दुसऱ्या विकेटचं पतंग होतोय आणि एक मोठं वादळ, चक्रीवादळ मैदानाच्या बाहेर जात आहे. मैदानामध्ये पहा, एकीकडे पाऊस येतोय, दुसरीकडे धावांचा पाऊस पाहायचं होतं शिरवायला परंतु त्यांचा हुकमी एका मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय. एक बिग विकेट आपण पाहतोय. तेजस शिंदे नावाचं वादळ मात्र अस्ताला आलंय. गोलंदाजीवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील सज्ज होतील. एक मोठा अडथळा होता. कुठली स्पर्धा खेळत असताना अगदी डोक्याने खेळणं खूप गरजेचं असतं आणि ते चेअरमन साहेबांचं शुभ आगमन, ज्यांच्या मार्फत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. चेअरमन साहेबांचं आपण हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊयात मैदानामध्ये. हा सामना या ठिकाणी आपण पाहतोय अगदी पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅट्समन आलेत. सचिन मंजुळे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आपण पाहतोय. आता ते अगदी स्ट्राइक वरती खेळतील. या मैदानावरती आता थांबून खेळणं गरजेचं. 2 धक्के तुम्हाला लागलेले आहेत आणि आता येणाऱ्या चेंडूंमध्ये खरं तर चांगला क्रिकेटचा खेळ होईल का? बिगेट केला जातोय. स्वतःच्या फलुत्रीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडीशी दुखापत झालेली आपल्याला पाहायला भेटत. चांगला प्रयत्न होता परंतु इथे आपण पाहतोय अगदी आलेला डॉट बॉल. पण तुमचं
प्रत्येक क्षेत्रामध्ये योगदान जर टीमसाठी चांगलं असेल तर तुम्ही टीमचे कुठेतरी महत्त्वपूर्ण खेळाडू बनतात आणि क्षेत्ररक्षण असो, बॅटिंग असो, बॉलिंग असो, स्वप्नील साबळे नेहमी टीमसाठी चांगलं खेळतो. खरं तर धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे, एकनिष्ठा, एक भावा, एक रंगी होऊ दे. खरं तर सर्व जाती धर्माचे लोक ह्या क्रिकेटमध्ये खेळत असतात आणि क्रिकेट हा खेळ असा आहे की आपल्याला जात-पात सर्व विसरून तन मन धन एकत्र करून गुण्यागोविंदाने नांदवणारा हा खेळ आपण पाहतोय. आणि आदर्श गाव हे आपल्या खंडा तालुक्यातलं मावशी गाव, त्या मावशी गावने ठेवलेलं भव्यदिव्य अशी स्पर्धा. षटक क्रमांक इथे आपण पाहतोय अगदी दुसरं हातात असताना हा बॉल आलाय डॉट आणि या डॉट बॉल नंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती गडी 5 झालेले आहेत 2. हे षटक खूप महत्त्वाचं आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक, 3 षटके तुमच्याकडे पॉवर प्लेचे आहेत. इथे खरं तर 2 गडी 5 झालेत आणि तेही महत्त्वपूर्ण. डिबतचा फटका खेळला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडू खाली येतील तोपर्यंत कुठल्याही प्रकारची धाव नाही. स्वप्नील यांनी फायनलच्या मॅचमध्ये 5 चेंडू हातवलेत, 1 गडी बाद आहे आणि त्यामध्ये एकही धाव खर्च केली नाही. वा बाय वा. एक एक खेळाडू टीमसाठी जर असं योगदान द्यायला लागलं ना की ती टीम नेहमी चांगलंच खेळ करते आणि त्याचं कारण असतं की टीमचे प्रत्येक खेळाडू जीव लावतात. इथे गॅपमध्ये फटका खेळला आहे, धावचीची संधी इथे डायरेक्ट हिट केला आहे आणि इथे आपण पाहतोय फलंदाच्या अंगाला चेंडू लागलाय, त्यामुळे फक्त एकच धाव असेल. एक धाव येते, एका धावेनंतर टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा फक्त 1 षटकांचा आहे. वाकडण्याजोगी गोलंदाजी इथे आपण पाहतोय गोलंदाजीने केले. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय श्री दिनकर शंकरराव राऊत साहेब चेअरमन आणि त्यांच्या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करूयात. कारण आपण पाहतोय कविता कायम ऐकतो, हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाय अनेक है. विविध जाती धर्माचे लोक आमच्या या मावशी गावामध्ये राहतात गुण्या गोविंदाने आणि त्यामुळेच खंडा तालुक्यामधले अगदी तंटामुक्ती गाव म्हणून या मावशी गावचा उल्लेख केला जातो. कारण या गावामध्ये सन्मान्य दिनकरराव असतील, या गावामध्ये सर्व जे नागरिक आहेत ना अगदी चांगल्या विचाराचे आहेत. पण एखादं गाव किंवा आदर्श होतो त्या गावामधले तरुण निर्व्यसनी पाहिजेत, त्या गावातली माणसं समजूतदार पाहिजेत आणि ही मावशी गाव अगदी या खंडा तालुक्यातलं चांगल्या माणसांचं गाव. चला विनंती आपण मैदानामध्ये खेळा. षटक क्रमांक इथे आपण पाहतोय दुसरं संपले, 12 बॉलचा खेळ संपलेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग टाकली स्वप्नील यांनी आणि त्या षटकामध्ये फक्त त्यांनी एकच धाव खर्च केले. गोलंदाजी इनवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय बबलू जाधव येतील आणि स्ट्राईक वरती सचिन मंजुळे. बिग हिट केला जातोय इथे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू खाली येतील, 1 बाउन्स अडवतील तोपर्यंत एक सिंगल येते. एका सिंगलने अगदी थेंबे थेंबे तळे साचे, थेंबा थेंबाने तळ साचवण्याचं काम त्यांचं चालू आहे. त्यामुळे ही मॅचमध्ये खरं तर आता विकेट सांभाळणं पहिले 2 षटकं खूप महत्त्वाचं. तुम्ही 4 षटकांपर्यंत अगदी विकेट सांभाळून निश्चितच खेळावं लागेल. पण पेशंट इज नॉट अ ॲबिलिटी टू वेट बट द ॲबिलिटी टू कीप गुड ॲटिट्यूड वाईल वेटिंग. त्यामुळे तुम्ही वेट करून खेळणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू खूप चांगला फटका खेळला आहे, त्यावरती एक धाव कंप्लीट केली जाते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 8 ह्या आकड्यावरती. हा शिरवळचा संघ जिद्दी संघ आहे. हा संघ कधीही कुठूनही कमबॅक करू शकतो. जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. एंड इज द बिगिनिंग. आपण ऐकत असतो कायम. संघर्ष हाच तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण ताकद देणारा शब्द आहे. बिगिट केला जातोय, नो लुक शॉट, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय 1 बाउन्स, मिलेगा मौका मारेगा चौका. ह्या मॅच मधला पहिला 4-4-4-4-4 चौकार इथे आलाय. पण धैर्याने इथे समोर गेलाय, कारण धैर्य आणि आत्मविश्वास यशाचे 2 महत्त्वाचे स्तंभ असतात. ज्याच्याकडे धैर्य आहे, ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे, तो जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीशी अगदी दोनात करतो आणि तेच मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. बबलू यांच्यावरती बरसले, थोडेसे बबलू महागडे ठरत आहेत. 6 धावा या ठिकाणी पहिल्या 3 बॉलमध्ये आलेत आणि टीमची धावसंख्या अगदी 12 या आकड्यावरती. हो मिस फिल्डिंग इथे, मिलेगे रन 4 तो भेडा होगा पार, चौकार 4 रन. मिस फिल्डिंग पहा, समोरच्या टीमला तुम्ही या प्रकारचा खेळ करून उत्तेजित किंवा त्यांचा उत्साह वाढवू शकत नाही. इथे चौकार आलाय. टीमची धावसंख्या 16 वरती. सचिन मंजुळे सेट ऑन फायर. आईला सचिन बिगिट करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि या एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 17 या आकड्यावरती आल्या. पण योगेशनाची वाट बघण्यासाठी संयम त्याचबरोबर प्रॉपर टायमिंग हीच खरी जीवनातील अवघड परीक्षा आहे.
त्यामुळे आता परिस्थिती अवघड होती, परंतु तिला मात्र आता धावसंख्या 2 चौकार आल्याने कुठेतरी स्टेबल झालाय शिरवळचा संघ. सय्यद स्ट्राईकवरती, सिकंदर ओहो काय फटका खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. यस फॉर सिकंदर आणि सी फॉर क्लास. मी सांगितलं होतं हा खेळाडू असा आहे ना की हा खेळाडू नेहमी गेलेली मॅच आतमध्ये ओढतो, जीवांच्या आकांक्षतेने खेळतो आणि क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. मुंबईचं मरीन ड्राईव्ह पाहायला रणजित सर खूप गर्दी होती, परंतु काय फटका ड्राईव्ह खेळलाय. इथं आपण पाहतोय अगदी या बॉलवरती आलेला 4 धावा. षटक महागडं ठरलंय, थोडेसे बबलू जाधव महागडे ठरले आपल्याला पाहायला पडत 15 धावा. आणि आता 15 धावेंवरती गडी बाद झालेला आपल्याला पाहायला पडत 2. 18 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 1, तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. आणि आता शेवटच्या 5 षटकांचा खेळ आपण मैदानामध्ये बाकी पाहतोय. उत्साह हे सर्व काही आहे, फक्त ते गिटारच्या ताराप्रमाणे नीट अवयलेलं असायला हवं. अति उत्साहीपणाने खेळणं म्हणजे अगदी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड टाकणं, म्हणजे असं म्हणतात ना अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. गोलंदाजीवरती आपण पाहतोय गोलंदाज आलेले आहेत. टीमची धावसंख्या 21 वरती 21 नकुल राठोड आलेले आहेत. नकुल या ठिकाणी गोलंदाजी इनवरती आलेत. पाहायचं नकुल आपल्या टीमसाठी काय करतील. पण शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळवणं म्हणजे शिक्षण असतं. युअर बॅड टाइम कॅन गिव्ह युअर नॉलेज दॅट द स्कूल कॅनॉट. तुम्हाला जे तुमचे वाईट दिवस असतात ना, जे शाळा ज्ञान देत नाही ना, ते वाईट दिवस तुम्हाला शिकवते. आणि इथे वाईट दिवसातून सचिन मंजू यांनी काय बॅटिंग केलंय, सचिन यांचं कौतुक करावंच लागेल. पण पाऊस पडतोय, काळ्या मातीत तिथे तिफण चालतं. आपण पाहतो ही माती आपल्यासाठी माता आहे आणि तिचा काही सुगंध वास येतोय, छान वास दरवळला आहे. मैदानावरती अगदी ओके वातावरण झालंय. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं उतरण्यासाठी नकुल आलेला आहेत. खरं तर आपण पाहतो जे का रंजले गांजले तो की मनुज आपले तोची साधू ओळखावा देव तेची जावरा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी रंजल्या गाजल्यामध्ये देव शोधायला सांगितलाय. सावता माईंनी देखील तेच सांगितलं आपल्याला पाहायला भेटतं. सावित्रीमाईंनी तेच केलं, स्त्री शिक्षणासाठी चालना दिली आणि स्त्री शिक्षणाला चालना देणारा तालुका म्हणजे खंडा तालुका आणि खास करून मावशी आदर्श गाव. आयकॉनला या ठिकाणी आपण पाहतोय अगदी 3 षटकं आहेत. पुढचा बॉल बेगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे उजव्या यष्टी लगतचा चेंडू येते, व्हाईट बॉल पंचांनी दिलेला आहे. अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव आणि टीमची धावसंख्या 22 वरती. 2 आयकॉन मिळून फक्त 3 षटके टाकतील याची नोंद घ्या. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली 22 वरती नकुल या ठिकाणी आलेला आहेत. नकुल यांचा या षटकाच्या दरम्यानचा पुढचा बॉल, पहिला बॉल सुरेख, तदनंतर आलेला व्हाईट बॉल. चांगला फटका खेळला, दूरवरती क्षेत्ररक्षक येतील परंतु चेंडू थांबणार नाही. इथे आपण पाहतोय बॅट्समन सचिन मंजुळेच्या बॅटमधून आलेला चौकार क्रमांक, क्रॅकिंग स्ट्रोक चौकार 3रा आणि या चौकार नंतर टीमची धावसंख्या 26 वरती दाखल आले. आयुष्यात स्वतःला यशस्वी व्हायचे असतील तर संघर्ष हा स्वतःशीच करावा लागतो. फक्त एक दिवस नाही तर प्रत्येक क्षणी तुम्हाला स्वतःशी लढावं लागणार, झुंजावं लागणार, तेव्हा तुम्ही यशस्वी होताल. आणि सचिनला चांगलंच माहित आहे. संघर्ष त्याने केलं. मैदानामध्ये चेंडू पुरवा, मैदानामध्ये विनंती आहे. षटक 4थं चालू आहे, त्यामुळे जुने बॉल आता द्या आणि पंच तुमच्याकडे तुम्ही बॉल ठेवा. आपण पाहतोय अगदी इथे टीमची धावसंख्या 26 वरती 26 धावांवरती आपण पाहतोय. पहिला बॉल सुरेख पडला परंतु त्यानंतर व्हाईट आणि व्हाईट नंतरचा बॉल दुसऱ्या चेंडूवरती आलेला चौकार. इट इज अ बेटर टू लिव्ह अ सिंगल डे इज अ लायन देन 100 years ॲज अ शीप. मी सांगितलं आणि तेच या ठिकाणी सचिनने केलंय की हजारो दिवस मेळी मेंढ्यांसारखं जगण्यापेक्षा एकदाच वाघासारखे मोठे फटके खेळून मी जगेल ते त्याने दाखवले. क्लासिकल स्ट्रोक खेळलेत, अगदी नेत्रदीपक फटके. पुढचा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न सुरेख केला. गुडघे टिकून मारलेला फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, 1 धाव कंप्लीट केला. फेकी त्या ठिकाणी सुरेख होती, इष्टांच्या बाजूला केले आणि तिथे एक सिंगल. ओके, आयकॉनला फक्त 2च ओव्हर आहेत, माफ करा. इथे आयोजक कमिटीने सांगितलं 3 चेंडूंचा खेळ संपला. 3ची धावसंख्या 27 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय नकुल यांचा दरम्यानचा या षटकातला पुढचा बॉल चेंडू क्रमांक 4 असेल. सिकंदर स्ट्राइक वरती आपण पाहतोय. कभी थे अकेले हुए आज इतने नहीं तब डरे तो क्या भला अब क्यों डरेंगे. हे शिरवळने सांगितलंय. जेव्हा आम्ही एकटे पडलो तेव्हा आम्ही घाबरलो नाही, आता का घाबरू. ओहो, सिकंदरच्या बॅटमधून इथे क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झालेत आणि फेकी सुरेख केले. इथे आपण पाहतो एक सिंगल येते. का सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 28 या आकड्यावरती. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड करण्याचं काम दोन्ही फलंदाजांनी केलंय. टीमला ह्या पार्टनरशिपची गरज होती आणि ती मैदानामध्ये आता चालू आहे. पर्वत से ऊंचा हमसाया आसमां का ओ संतरी हमारा ओ पास बा हमारा.
चांगला फटका खेळला आहे. तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतील त्यावरती एक धाव कंप्लीट केले. पण कधी डोंगरासारखं लक्ष तुम्ही ठेवा कुठेतरी, तेव्हा पठारावरती तुम्ही येऊन पोचताल आणि तेच लक्ष शिरवळने केले. 5 चेंडूंचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 29 समाप्त करा. 29 वरती येऊन बसले. 29 धावा धावफलकावरती. षटकातला शेवटचा बॉल, चौथं षटक प्रगतीवर असताना गोलंदाज नकुल यांचं. 2022 मध्ये मी समालोचन करत होतो आणि तेव्हा या दोन्ही टीम फायनलला होत्या. षटकाची समाप्ती झाली. षटक क्रमांक संपले. ते चौथं 24 बॉलचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहिल्या अगदी 29 वरती धावफलक आलेला आहे. 29 धावा धावफलकावरती आलेल्या आपल्याला जरूर पाहायला भेटत आहेत. खरं तर साने गुरुजींनी सांगितले, कुणाना व्यर्थ शिनवावे, कुणाना व्यर्थ हिनवावे, समस्त बंधू मानावे, जगाला प्रेम अल्पावे. प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अल्पावे. आणि मला वाटतं याच विचारावरती जगणारं आदर्श गाव या पंचक्रोशीतलं म्हणून मावशी गाव आहे. तुम्ही पाहिलं 5 दिवस सामने चाललेत, कुठल्याही प्रकारचा वादविवाद इथे झाला नाही. आजूबाजूच्या गावातले प्रेक्षक येऊन इथे क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांनी देखील पाहिलंय. कारण पहा, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे कातरी, तोवरी देई आम्हाला काजव्याची जागणे. आणि तेच इथे बघा, अंधार भोवताली झाला होता शिरवळ टीमच्या, कारण 2 ऐकून खेळाडू बाद झाले. परंतु तदनंतर मात्र काजव्याप्रमाणे प्रकाश या ठिकाणी बॅट्समन सचिन आणि सय्यद यांनी दिलेला आहे, सिकंदर सय्यद. कारण आपला महाराष्ट्र झुंजणारा महाराष्ट्र आहे. आपण ऐकत असतो, रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र माझा. आणि अशा महाराष्ट्रामधलं पवित्र ते कुळ, पावन तो देश जिथे हर्षे दास जन्म घेते, असं पवित्र कुळ, पवित्र गाव हे मावशी गाव आपल्याला पाहायला भेटतं. बाळसिद्धनाथ देवाच्या नावाने चषक ठेवलेला आपण पाहतोय. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाजीवरती. इतिहास आपला खूप मोठा आहे, कारण गडागडावर कड्याकड्यावर इतिहासाच्या खुणा, मनामनावर मंत्र घालून देत नव्या प्रेरणा, मान रक्षण्या इथे शिंपले रक्ताचे किती सडे. असा देश आपला आहे आणि त्यामुळे इथे प्रत्येकाच्या रक्तामध्ये लढणं आहे, रडणं नाही. षटक क्रमांक 5 व गोलंदाज आदित्य या ठिकाणी बॉलिंग इनवरती आलेला आहेत. कारण या गावामध्ये माई समाजाचे लोक राहतात, मराठा असतील, बौद्ध असतील, सर्व जाती धर्माचे लोक ह्या गावामध्ये राहतात आणि तेही गुण्यागोविंदाने. सारे जहा से अच्छा हिंदुस्तान आम्हाला. चला जवळच मैदानामध्ये गोलंदाजी एंडवरती आदित्य व बॉलिंगवरती आलेत. 5वं षटक, महत्त्वपूर्ण षटक आदित्य. रिवर्सचा फटका खेळलाय, फिल्डर डाऊन द बॉल, इथे चूक होणार नाही, कॅच इन सेफ हँड. आणि शेवटला आपण पाहतोय जी पार्टनरशिप मोठी बिल्ड झाली होती ती मात्र इथे आपण अगदी नष्ट होताना पाहतोय. गडीबाद झालेत 29 धावेंवरती. धक्का क्रमांक 3 आलेला आपल्याला जरूर पाहायला भेटतोय. गडीबाद झाले 3. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग सुद्या सदैव आपली माणुसकीची नाती. द्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी, संदेश द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे, हा देश माझा ज्याचे भान जराशे राहू द्या रे. खरं तर आपण जगत असताना कसं जगावं, कारण मी आदित्य शिंदे यांच्याशी देखील बोललो. रणजित दादा, आमचं चर्चा झाली की गावातले जे तरुण आहेत ना, आम्ही एकही गुटखा विमल खाताना पाहिला नाही, दारू पिताना पाहिला नाही. आम्ही 5 दिवस इथे पाहतोय किंवा कुठल्याही प्रकारचा वाद घालताना दिसला. आमचे आदित्य असतील भैया किंवा सर्वच आयोजक कमिटी, त्यामध्ये आमचे विराज असतील, साहिल, अक्षय, कुठल्याही प्रकारे ते एखाद्याला सांगताना नम्रतापूर्वक शांततेने सांगतात. आणि मला वाटतं गावची संपत्ती काय, तर गावची संपत्ती तरुण पिढी आहे. हे कोणी सांगितलं तर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय. पण राजन यांच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये आपण पाहतोय. अगदी पवार साहेबांनी या ठिकाणी लावलेला आहेत. राजन तारू एक चांगला खेळाडू आहे आणि नेहमी आपल्या गावासाठी, आपल्या शिरवळसाठी तो 100% योगदान देत असतो. मैदानामध्ये जाऊयात. लोगों की होगी तलब मोहब्बत की, हम तो बुरी तरह क्रिकेट के दीवाने हैं. आणि सर्व क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व इथे आलेत. आदित्य यांनी बसवलं होतं अगदी दुसऱ्या बॉलवरती आणि दुसरा चेंडू आदित्य यांनी खूप चांगला हाताळलाय. आणि या बॉलवरती आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची धाव आता येणार नाही. मेहनत करके अगर पसीना बहाओगे क्रिकेट में तुम नाम जरूर कमाओगे. आणि इथे नाव कमवण्यासाठी हे खेळाडू आलेत. आपल्या गावाचं नाव मोठं करायचंय, आपलं नाव मोठं करायचंय. बिग हिट, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक रोहन चोरगे आहेत आणि रोहनच आहेत ना, चूक होणार नाही. या खेळाडूकडे आपण जर पाहिलं ना, दिप्पाड शरीरयष्टी आहे आणि मिस्टर परफेक्ट. रोहनच्या खात्यामध्ये एक झेल या ठिकाणी पकडले गेले. खरं तर तांबा टीमचे एक शेमकर होते पंकज, मला वाटते त्या खेळाडूचं नाव आपण जर पाहिलं
तर त्यांनी देखील खूप चांगली क्षेत्ररक्षण केलं होतं आणि ते बेस्ट फिल्डरच्या रेसमध्ये निश्चितच आहेत. तुम्ही चांगला खेळ दाखवा. तुमचं गाव कुठलंही असू द्या, तुम्ही कुठलेही असू द्या, तुम्हाला इथे बक्षीस भेटतं. एखाद्याची झेप पाहून आणि बरारी घेण्याची इच्छा मनात बळकट होऊन गाठलेले आभाळ म्हणजे जिद्दीने इथे पेटले जाता अगदी ढालेवाडीकर. संघमालक संतोषजी लोकरे यांच्याकडून हॅट्रिक विकेटसाठी 501 रुपयाचं पारितोषिक. पण स्वभावात थोडं तरी तिखटपणा असावा, नाहीतर लोक उसाच्या चोत्यासारखं खाऊन आपला चोता करून टाकतात. त्यामुळे आयुष्यामध्ये थोडं तिखट पण पाहिजे. गोलंदाज इथे आपण पाहतोय अगदी खूप चांगली बॉलिंग करतोय. 29 वरती 4 गडी बाद हे समीकरण आपण पाहिले. चेंडू झालेले आहेत मैदानामध्ये अगदी 30 धावा, 4 गडी बाद, 4 चेंडू. खरं तर इथे सर्वांचंच आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. सन्मान्य चेअरमन साहेब दिनकरराव शंकरराव राऊत साहेब असतील, आमचे विलाजी विष्णू राऊत सर असतील, सोमनाथ शेठ असतील. काय फटका खेळला. या फटक्यामध्ये पूर्णपणे आपण पाहतोय अडवलेला हा चेंडू आहे. तिथे धाव नाहीये, परंतु फटका काय खेळला. पण सिकंदर सय्यद जोपर्यंत आहे ना तोपर्यंत हा सिकंदर सारखाच आहे, काही करू शकतो. फटका चांगला खेळलाय. सातत्याने चेंडूवरती नजर. चुकीला माफी नाही. खोट बोलायचं नाही. यस, राहुल सांगतोय क्षेत्ररक्षकाला कार्य देऊ नका, कारण कार्य द्या ते पेपरमध्ये 10वी पर्यंतच आहे. 10वी नंतर आहे का रणजित सर कार्य द्या? नाही. यस, इथे बरेच शिक्षक आहेत, कारण पहा शिक्षकाने पाठ हा जगायचा असतो आणि असे बरेच आदर्श शिक्षक या गावाने या खंडा तालुक्यामध्ये दिलेला आहे. अहो कुठून? मावशीमधून आदर्श शिक्षक. आपण पाहतो जे पंचायत ते देखील शिक्षकच आहेत. आणि त्यामुळे मी एक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये BEd झालेला शिक्षक आहे, टीचर आहे. आणि त्यामुळे शिक्षकाचा रोल तुम्ही आज किती मोठे अधिकारी पहा, डॉक्टर पहा, इंजिनियर पहा, IAS IPS किंवा कुठल्याही पोस्टवरती जे अधिकारी आहेत ना, त्यांना कोणी घडवतं? कोण घडवतं? तर शिक्षक घडवतं. तुमचे शिक्षक चांगले असले तर तुमचा विद्यार्थी चांगला करतो. गुरु तेसा चेला, बाप तेसा बेटा. इथे मैदानामध्ये जाऊया. षटकाची समाप्ती. षटक क्रमांक संपले 5वा. 30 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती आलेली आपल्याला पाहायला वाटतंय. इथे खूप चांगला चौकार मारलाय. अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है. आगाज देखो अपना अंजाम तो अभी बाकी है. इथे खरं तर हा खेळाडू सिकंदर काही करू शकतो आणि त्याला साथ देण्यासाठी आता आपण पाहतोय फलंदाज धीरज आलेले आहेत. जसे राजन तारू बाद झालेत आणि ते बाद झाल्यानंतर नवीन खेळाडूंचा या ठिकाणी भरणा असलेले खेळाडू आलेले आपल्याला पाहायला पडते. या ठिकाणी आमचे वैभव लोहमचे ते देखील वैभव जाधव सामना पाहत आहेत. या खंडा तालुक्यातले मावशीचे सामने, लोकप्रिय सामने. वैभव यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. वैभव जाधव मॅन फ्रॉम शिवशक्ती लोहम. चला मैदानामध्ये जाऊयात. षटक क्रमांक इथे हाताळण्यासाठी 6वं अगदी स्वप्नील साबळे गोलंदाजीच्या मार्फत धारदार गोलंदाजी करणारे स्वप्नील. गतीमध्ये परिवर्तन. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. इथे चूक होणार नाही. अमोल माचो बडे आराम से. काय कॅच पकडले. आता बरेच खेळाडू कॅच आल्यानंतर थोडंसं तळ्यात मळ्यात कच्चा वापड पक्का वापड असं करतात. परंतु ह्या खेळाडूने किती स्टायलिश, शांत आणि अगदी अलगद झेल विसवले. इथे खेळाडू बाद झालाय. धक्का क्रमांक लागलेला आपल्याला पाहायला भेटतो. नक्कीच 5वा आणि 5 खेळाडू बाद झाल्यानंतर 34 धावेंवरती धावफलक. मैच में बनती है नई कहानी. हर बल्लेबाज लिखते हैं किस्मत की जुबानी. गेंदबाजों की मेहनत रंग लाती है. क्रिकेट की दुनिया सभी को भाती है. इथे आमचे टोपीवाले बाबा ही मॅच पाहत आहेत. लहानगा चिमुरडा ही मॅच पाहत आहे. गोलंदाजी एनवरती आपण पाहतोय स्वप्नील. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज सुयश या ठिकाणी आलेला आहे. सुयश काय करतील आपल्या टीमसाठी पाहणं खूप गरजेचं. इथे खरं तर सिकंदर अजून आहे, त्यामुळे शिरवळची टीम सुखाचा श्वास घेते. या खेळाडूची बॅट लागली तर हा 12 बॉलमध्ये 50 करू शकतो. थांब लिया है बैट हाथों में, अब तो मां संग्राम होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री से बाहर होगा. मैदानामध्ये आपण पाहतोय टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक 6. आयोजनक या मावशी गावचं खूप चांगलं असतं. ट्रॉफीज पहा. आमच्या किरण सर यांनी सांगितलं सोनं आणि चांदीचं मिश्रणाने ट्रॉफी बनवले. पकडलं म्हणजे चोरून की नाही घेऊन जाणू का. जो जिंकेल त्याला जेड सिक्युरिटीमध्ये आपण इथून पाठवणार आहोत. खरंच चांदीची ट्रॉफी आपल्याला पाहायला भेटते. पूर्णपणे या आयोजक कमिटीने पैसा वसूल मॅचेसचं आयोजन केलं. मैदानामध्ये 6वं षटक. पहिल्या बॉलवरती आलेला विकेट. टीमची धावसंख्या 34 वरती आणि षटकातला पुढचा बॉल. खरं तर ओपनच्या क्रिकेटमुळे गावाचं क्रिकेट नष्ट झाले. गावातल्या खेळाडूंना चालना भेटत नाही आणि ते पाहून आयोजन कमिटीने केलेलं भव्य दिवस नियोजन. बिगेट करण्याचा प्रयत्न. लॉंग लेग पुन्हा एकदा आपण पाहतोय. सीमा रेषा क्लिअर करत एक अजून एक चौकार.
आणि इथे बॅट्समनच्या खात्यामध्ये सुएजच्या खात्यामध्ये 4 रन भेटतील. या 4 धावेनंतर टीमची धावसंख्या 38 या आकड्यावरती आलेली आपल्याला पाहायला भेटते. ना थके कभी पैर ना कभी हिम्मत हारी है, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए अभी भी सफर जारी है. पाहिते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्या नादामध्ये आलेला एक चौकार आपल्याला पाहायला भेटतोय. होंगे हम कामयाब एक दिन, आणि तो दिवस म्हणजे आताच आहे. आता तुम्ही जिंकला नाहीत तर इथे द्वितीयवरती समाधान. 6,000 रुपयाचं टोटल लॉस भेटेल. षटकातला पुढचा बॉल विकेट केला जातो. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, त्यावरती एक सिंगल जरूर येते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या अगदी 39 वरती. आमचे स्कोरर या ठिकाणी पाहतोय संस्कार माळी स्कोरिंग करत असताना, आणि त्यांनी इथे सांगितलंय मी शाळेत असताना कधी एवढा पेन चालवला तेवढा आज चालवतोय. शाळेत असताना जेवढा अभ्यास केला तेवढं डोकं शांत ठेवून आता स्कोरिंग करतोय, कारण त्याला माहिती आहे मॅच खूप मोठी आहे. एका धावेवरती मॅच अडकणार आहे, आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं आता गर्लफ्रेंडला फोन केला, तुम्हाला आता फोन करू नकोस, इथे खूप महत्त्वपूर्ण मॅच मी स्कोरिंग करतोय, चुकलं तर पोकळबांबूचे फटके पडतील. टीमची धावसंख्या आपण पाहतोय चेंडू झाले 3 मैदानामध्ये 39 वरती. धावफलक आलेला आहे गोलंदाजी वरती. स्वप्नील यांची चांगली वापसी, परंतु समोर आता सिकंदरला सिकंदर सारखं खेळावं लागेल. ओहो, रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल होतोय की काय. पंचांनी 1 बॉल जरूर दिलाय, परंतु एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केले. पानी में तस्वीर बना सकते हो तुम, पहाड़ से सड़क निकाल सकते हो तुम, ओ कायरे जो तकदीर पर होते हैं, जैसी चाहो वैसी तकदीर बना सकते हो तुम. रन नाहीये, 1 बाउन्स बोललो, रन नाहीये, 1 रन नाही. डॉट बॉल आणि 39 धावेंवरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटतंय. एक धावेचं महत्व आहे, आणि त्यामुळे आम्ही पाहतो तुमचं लक्ष आहे का. लक्ष आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन. खरं तर लेग ब्रेकचा मारा करतोय, आणि या गोलंदाजचे वैशिष्ट्य आहे एक प्रामाणिक खेळाडू नेहमी आपल्या खेळाशी प्रामाणिक असतो, आणि मला वाटतं सिकंदर असाच खेळाडू आहे. या खेळामध्ये आपण जर पाहिलं ना, तुमच्या प्रामाणिकतेला रणजित सर खूप महत्त्व असतं. तुम्ही खेळाशी प्रामाणिक राहताल तर तुम्हाला खेळपट्टी यश देते. तुम्ही अप्रामाणिक खेळ करताल, तुम्ही किती चांगले खेळाडू असला तरी तुमचं नाव लोक घेत नाहीत. मैदानामध्ये जाऊयात. या षटकामधला पुढचा बॉल, ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहतोय चेंडूवरती काय येते. गोलंदाज सांगतोय मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पोचा नहीं हूं मैं. काय बॉलिंग करतोय इथे. व्हाईट बॉल अतिरिक्त स्वरूपाची. एक धाव. टीमची धावसंख्या आता 41, आणि त्यावरती एक बळले, म्हणजे 41 धावेंवरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटतंय. खरं तर कबीरजी यांचे दोहे जर आपण ऐकले तर त्यांच्या ह्याच्यामध्ये दोह्यांमध्ये खूप चांगले रंगतदार असे मेसेज असतात. जुनी गाणी तुम्ही कधी ऐका, जुन्या गाण्यामधून आपण काही ना काहीतरी शिकतच असतो. जुने अभंग असतील, जुन्या कविता असतील, आणि त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र टिकला आहे. हा महाराष्ट्र साधू संतांचा, हा महाराष्ट्र शूरवीरांचा, आणि हा महाराष्ट्र आपण पाहतो फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा. पुढचा बॉल, इथे अकोटापदा चेंडू होता, फटका सुरू केला गॅपमध्ये, आणि इथे आपण पाहतोय 1 2 3 4 टोटल 4 धावा मिळतील. या 4 धावेनंतर टीमची धावसंख्या 45 वरती. 45 धावा धावफलकावरती आलेल्या आपल्याला जरूर पाहायला भेटत आहेत. खरं तर संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत मार्गदर्शन आणि सोबत टॅलेंट असणं गरजेचं असतं. कधी होते डोळे ओले माझे, मन मानसाच्या तळी, माझे पहिला तले असं डोल घेती त्याच्या तळी. हा क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटचा खेळ कधी डोळे ओलं करतो, क्रिकेटचा खेळ कधी डोळे आनंद करतो, क्रिकेटचा खेळ रोमांचाचा असतो. आनंद फक्त खेळाडू घेत नाहीत, प्रेक्षक आहेत ना. कुठल्याही गावचा खेळाडू असू द्या, षटकार मारला की ते टाळ्या वाजवतात. प्रेक्षक इथे का जमलेत, त्यांना फक्त आवड आहे क्रिकेटची. आयुष्यामध्ये क्षणभंगूर आयुष्य आहे. नाशिवंत ध्येय जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान, ध्येय जाणार त्याला काळोबा खाणार. कुठलाच माणूस अमर नाही की घे पैसा या मला बोलतो आणि जगव मला जास्त नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे. आयुष्य कधीही कोणी अटॅकमध्ये कशामध्ये जाऊ शकतो, त्यामुळे आनंद देणारा खेळ हा क्रिकेटचा आहे. तेव्हा प्रेक्षक काम सोडले, अभी जिंदगी थोडा जीने दो, आणि ते म्हणत त्या ठिकाणी आयुष्य जगत आहेत. ऑल इज वेल. मैदानामध्ये षटक क्रमांक 7 11 धावेंचं स्वप्नील या अगोदरचं षटक हातून गेलेत. विकेट करण्याचा प्रयत्न, एक धाव त्यावरती कंप्लीट केले. खूप क्विक रेरंग या ठिकाणी केले, एक धाव कंप्लीट केले, आणि एका धावीवरती समाधान या ठिकाणी मानावं लागते. एक सिंगल येते. पाय एक धाव खूप महत्वाची असते. जीवन आणि जानी छाया, झूठी माया झूठी काया, पीर खाए का सारी उमरिया, पाप की गठरी टोई.
हे जीवन एकदाच असतं आणि ते आणीबाणीच आहे. काही होऊ शकतं कधी. क्रिकेटचं आयुष्य बिंदास जगलं पाहिजे आणि त्यामुळेच खेळाडूंसाठी सन्माननीय दिनकरराव शंकरराव राऊत यांनी 31,000 रुपये सन्माननीय विलाजी विष्णू राऊत सर या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी आले. क्रिकेट खेळाडूंनी यावे खेळल्याने होत आहे रे, आधी खेळल्याची पाहिजे. तुमचा फिटनेस आज कुणालाही अटॅक येतोय. आज इथे तुमच्यासोबत बसलाय, घरी गेल्यानंतर अटॅक येतो आणि यातून जर दूर राहायचं तर निवृत्ती मला सांगतात ना, खेळत राहा, हसत राहा, नाही तर तुमच्या जीवनाचा भरोसा नाही. तुम्ही पाणी पिताल हॅलो आणि कधीच गचकचाल. चला मैदानामध्ये जाऊयात. षटक क्रमांक 7व्या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. गोलंदाज बिगेट करण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय कहीं पे निगाही कहीं पे निशाणा. आता मात्र चेंडू आलाय डॉट आणि इथे आपण पाहतोय डॉट बॉल आलेला आपल्याला पाहायला भेटतोय. सामर्थ्य न जाऊ व्यर्थ, काहीसा अर्थ येऊ द्या रे. सामर्थ्य आहे पण ते व्यर्थ जाऊन देऊ नका. काहीसा अर्थ येऊन देण्यासाठी या मॅचमध्ये तुम्हाला बिगेट खेळावे लागतील. इथून जरी आता 20-30 रन आले तरी फायटिंग स्कोर होऊ शकते आणि ते प्रत्येकाला माहीत आहे. पुढचा बॉल. हो फटका फसला. इथे डॉट बॉल समोर, इथे चूक आणि इथे धाव कंप्लीट केली. दुखापत झाले का पहा. परंतु समोरचे प्रेक्षक वर्ग आहे ना, त्यांना वाट षटकार चौकारांचे, त्यांना त्यातून आनंद येणार आहे. मी खेळाडूंना खरं तर खूप चांगलं मानतो, कारण पहा जे खेळाडू खेळतात ना ते आनंद देतात प्रेक्षकांना. आणि पहा सदा जे आर्त अतिपी केलं जयानी गांजती सकल तया जाऊन असं व्हावे जगाला प्रेमल पावे. तुम्ही त्यांना आनंद देण्याचं काम करता क्रिकेट खेळाडू. त्यामुळे क्रिकेट खेळाडू हॅट्स ऑफ. मैदानामध्ये 47 धावा. षटक क्रमांक इथे 7वं चालू असताना शेवटच्या काही चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. तांबा टीमने चतुर्थक आणि आपण पाहिलं मला वाटते तृतीय क्रमांक येवलेवाडी टीमचा आलाय आणि ते प्रथम क्रमांक कोणाचा. बिगेट करण्याचा प्रयत्न. इथे आलेला अजून एक डॉट बॉल. या डॉट बॉल नंतर आपण पाहतोय चेंडू झाले 4, फक्त 2 धावा. आदित्य याने षटक क्रमांक 5वं हाताळलं होतं आणि वा भाई वा काय षटक हाताळतोय. अगदी चेंडू 4 हाताळलेत आदित्याने. उंची लहान पण कीर्ती महान. आयुष्यामध्ये संघर्ष करतोय सिकंदर सय्यद. बिगेटचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. इथे प्रत्येक बॉल वरती गोलंदाजाचं नाव आता कोरलंय. आदित्य राठोड. 11 चेंडू हाताळले, 7 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. ते विक्रमसिंग राठोड माहिती ना, पिक्चर जिंता तो चितो जिता राठोड. यस आदित्य रावडी राठोड गोलंदाजीवरती काय बॉलिंग टाकतोय. 5 चेंडू, शेवटचा एक बॉल बाकी आहे. षटक क्रमांक 7वं या ठिकाणी चालू असताना बॅट बदलल्या आणि मला वाटते आता नशीब बदलते की काय. अंतिम 7 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 47 वरती स्थिरावलेली आहे. ओहो बिग हिट. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार. एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे. इथे तेच केलंय. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. काय फटका खेळला होता. टीमसाठी एकनिष्ठ राहिला. फिल्डिंग दर्जेदार केल्या. आपण जर पाहिलं बबलू थोडेसे मागडे ठरले 10च्या इकॉनॉमीने, त्याने 20 रन दिलेत. स्वप्नील याने 6च्या इकॉनॉमीने 2 विकेट घेत 12 धावा दिलेत. नकुल यांनी 8च्या इकॉनॉमीने 8 रन दिलेत. आणि आदित्य रावडी राठोड आतापर्यंत आदित्य या खेळाडूने आपण जर पाहिले 2 षटकांमध्ये 3 विकेट घेत फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. सहदेव आता आलेत पण नाव पहा नकुल सहदेव 5 मध्ये मला वाटतं हीच नावं होती. आणि खरं तर ही पहिले जी जुनी नावं आहेत ना, म्हणजे पौष्टिक नावं. तुम्ही जी नावं होती त्या नावांचा इतिहास खूप मोठा होता. जगाला प्रेमाचा संदेश ह्या भारत देशाने दिलेला आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न बसलाय. खरं तर तू मायूस न हो. तुझा प्रयत्न प्रामाणिक आहे. यश भेटेल न भेटेल तो पुढचा प्रश्न. परंतु आता शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. लाभले आयुष्य दिसके ते जगावे चांगले. पावले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतलं जो स्वतः आता पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसाचं मागणे. चांगला फटका खेळला. इथे एक धाव कंप्लीट केलाय. लॉंग ऑफचे खेळाडू तिथे येतील. थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव इथे कंप्लीट केली आहे. या 2 धावेनंतर आपण पाहतोय टीमची धावसंख्या 50 या आकड्यावरती. अर्धशतक आता पूर्ण झाले आणि 8व्या षटकाचे शेवटचे 4 बॉल आता मैदानामध्ये बाकी आहेत.
अंतिम 4चा खेळ बाकी आहे. अंतिम 4 बॉलचा खेळ, 2 चेंडूचा खेळ संपलाय. 50 वरती 5, 4 मध्ये मोठे फटके लागतील का? ओहो, इथे क्षेत्ररक्षक चूक होणार नाही. सय्यद बॅक टू द पवेलियन. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी. कॅच खूप चांगली पकडले आणि कॅच कोणी पकडले तर आदित्य राठोड यांनी पकडले. आता अंतिम 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी पाहतोय आपण. ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत आ रही है, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए अभी भी सफर जारी है. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतील. फलंदाजाचं नाव शुभम आहे. शुभम मध्ये आहे का दम? शेवटचे 3 बॉल शुभम मारू शकतात. मागील मॅच मध्ये मला वाटतं त्यांनी एक मोठा फटका खेळला होता. गोलंदाजी एंडवरती सहदेव आलेत. सहदेव विरुद्ध आपण पाहतोय बॅट्समन शुभम. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला. 1 धाव दरम्यानच्या कालामध्ये पूर्ण झाले. दुसरा धावेचा प्रयत्न होऊ शकतो, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेकी क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत आपण पाहतोय अगदी 51 धावा. आता इथे फक्त अंतिम 2 चेंडूचा खेळ. मेगा फायनलची मॅच आणि त्यामधल्या पहिल्या इनिंगचे अंतिम 2 चेंडू अतळत असताना आपण सदेवला पाहणार आहोत. सदेव यांच्याकडे या ठिकाणी आपण पाहतोय अगदी आता गोलंदाजी आल्या. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. टीमची धावसंख्या 51 या आकड्यावरती आणि आता पूर्णपणे सुरुवातीपासून ढालेवाडी टीमचं नियंत्रण. परंतु 8 षटकांच्या सामन्यामध्ये काय होऊ शकतं तुम्ही पाहिलं ना. असंच झालं. भारत बांगलादेशचा सामना चालू होता. भारताने बनवले 50 ओव्हरमध्ये 139. बांगलादेशचे गोलंदाज करू लागले नागिन डान्स आणि नंतर वेगळंच झालं. बांगलादेशच 59 वरती ऑल आऊट झाली. म्हणजे तुम्ही क्रिकेटच्या खेळावरती क्रिकेटच्या पटलावरती कुठलीच धावसंख्या कधी सेफ मानू शकत नाही. आपण 400 बनवले, इंग्लंडने 400 बनवले, आपण 200 वरती ऑल आऊट झालो. पुन्हा आपण ट्रायलला नॉट आऊट खेळलो. इथे चांगला फटका खेळला, इथे अडवण्याचा प्रयत्न, परंतु दूरवरती चेंडू होईल सीमारेषा फरार. मिळतील इथे धावा 4. तो बेडावगा पार. टीमची 4 धावा. टीमची धावसंख्या आता अब तक 56 वरती 55 झालेत. षटक क्रमांक इथे संपले. 8 षटकांचा खेळ संपलाय आणि इथे आपण पाहतोय आता विजयासाठी अब तक 56 धाव्यांची गरज आहे. तोपर्यंत प्रेक्षकांना विनंती आहे कुठेही जाऊ नका. ही मॅच अगदी पैसा वसूल होईल. तोपर्यंत मी 2 मिनिटाचा ब्रेक घेतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. चला सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
सर्व प्रेक्षकांचं आपण या मेगा फायनल मध्ये स्वागत करूयात. निश्चितच आपण पाहतोय बाळसिद्धनाथ क्रिकेट क्लब मावशी आयोजित बाळसिद्धनाथ चषक 2025 आजचा आयोजनाचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला भेटतोय आणि अगदी पैसा वसूल मॅचचा आनंद आमचे प्रेक्षक घेत आहेत. कारण येणाऱ्या 8 षटकांमध्ये आता अब तक 56 धावा या ठिकाणी बनवायचे आहेत. पंचांचा मैदानामध्ये ताबा आपण पाहतोय आणि खरं तर ह्या खंडाळा तालुक्याला प्रेमाचा संदेश देणारा गाव, आदर्श गाव बाळसिद्धनाथ तरुण मंडळ मावशी यांचं या ठिकाणी भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. इथे आता आपण पाहतोय अगदी बनवायचे आहेत. येणाऱ्या 48 बॉलमध्ये 56 बनवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण पाहतोय फलंदाज जोडी मैदानामध्ये आल्या. स्ट्राईकवरती बबलू जाधव, नॉन स्ट्राईकिंगवरती राहुल राठोड आहेत आणि गोलंदाजीवरती राजन तारू. पण किती आले किती गेले, भले मोठे राजे झाले, खोट्या गर्वात बुडाले आणि मातीत मिळून सारे गेले. हे सदरचं जे गाणं आहे ना, ते गाण्यात सांगून देतं की कधी कधी आपल्याला वाटतं आपण जिंकू, परंतु तसं होत नाही. कधी कधी वेगळंच होतं. जैसा भोजन काही आहे तैसा ही मन होय, जैसा पाणी पिजिए तैसी बाणी होय, ऐसी बाणी बोलिये मन का आपाक होय, ओरण को शीतल करे आपो शीतल होय. त्यामुळे तुम्ही जे खाता तसंच तुमचं वर्तन होतं. तुम्ही जे विचार करता, तुम्ही जे विचार मनामध्ये पेरता तेच उगवतं. त्यामुळे मैदानामध्ये पॉझिटिव्ह जर खेळला तर अजूनही मॅच होऊ शकते. नमस्कार. या ठिकाणी आपण पाहतोय येणाऱ्या 48 बॉलमध्ये बनवायच्या विजयासाठी धावसंख्या अगदी 56. चला जवळयात पहिला बॉल. गोलंदाजी इनवरती गोलंदाज सज्ज झालेले आहेत. राजन तारू, सिकंदर अगदी क्लोज थांबलेले आहेत. दबाव बनवण्याचं काम ते जाधववरती करत आहेत. बबलूवरती पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक पूर्वीत असताना पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न अपील इथे केले, दाद मागितले, कुठेतरी पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे होता, परंतु दबाव इथे पेटलेला आपण पाहतोय. टीमची धावसंख्या इथे खातं उघडणार नाही. पहिला बॉल आलाय डॉट. 47 मध्ये 56. मॅच टाईट होऊ शकते. हो अजून एक बॉल डॉट येतोय. ही सुरुवात पाहिजे होती, ती सुरुवात आता मैदानामध्ये आल्या आणि आता मात्र आपण जो पाहिलं ना, चेंडू 2 झालेत आणि तेही निर्धाव. जिद्दीच्या जोरावर तर यश सदैव असू लागतं. लढणं समजून घेतलं तर जगणंही गोड वाटू लागतं. इथे चांगला फटका केलाय. आणि त्यावरती 4 धावा या ठिकाणी प्राप्त केले जाईल. अकाउंट ओपन केलंय स्वतःचं टीमच्या धावसंख्येचा श्रीगणेशच्या धावफलकावरती 4 धावा लागलेल्या आपण पाहतोय. रामेश्वर विद्यालय विंगचे प्राचार्य सन्मान्य गायकवाड सर यांचं शुभागमन, त्यांचं पण हार्दिक स्वागत करूयात. कारण मी सांगत होतो शिक्षण खूप महत्वाचं आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो प्राशन केलेला गुरगुरल्याशिवाय राहत नाही. सर्व मार्गदर्शकांचं सन्मान्य दत्तात्रय राऊत सर, एडीडी सर यांचं शुभागमन, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य भानुदाजी राऊत सर यांचं शुभागमन. कारण आपण पाहतो माझं आवडते मनापासून शाळा लावे तिला जशी माऊली बाळा, म्हणजे एखाद्या आईसारखीच माया लावते. आणि त्यामुळे आपण पाहतो शिक्षण हे धारदार शस्त्र आहे आणि तो प्राशन केलेला गुरगुरतो आपण पाहत असतो. आणि सर्व आदर्श शिक्षक मैदानामध्ये आलेले आहेत. चेंडू 3 झाले, धावसंख्या 5. इथे चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर. बबलू जाधव बोलते सबको खोलते है, चेंडू सीमा रेषा पार, सिक्सर. षटकार इथे खेळलाय आणि ह्या षटकार नंतर धावसंख्या 11 या आकड्यावरती आलेले आपण पाहतोय. चेंडू 4 झालेत. विजयाची गडबड या खेळाडूला जास्त आहे. बबलू सांगतोय इथे मला लवकरात लवकर मॅच फिनिश करायची. का फटका खेळलाय शब्दांची रेंज चांगली असली तर माणसाचं नेटवर्क कधीच तुटत नाही आणि फटक्याची रेंज जर चांगली असली तर फलंदाजाची रेंज वाढते. काय फटका खेळलाय, बॉम्ब जसा वाजलाय ना तसाच बबलूचा आत्मविश्वास आहे. अफलातून स्ट्रोक. षटकानंतर आपण पाहिलं टीमची धावसंख्या 6 ने पुढे सरसावते, फुलते, पसरवते. अजून एक बिग हिट. कोणतेही संकट कायमचे नसते, परंतु त्याचे धडे मात्र शाश्वत असतात. इथे गोलंदाजाला धडे देतोय. काय फटका खेळला, बिग ब्लॅश. अजून एक षटकार आणि या षटकानंतर टीमची धावसंख्या आता 17 वरती. विजयासाठी अगदी आता लक्ष सुप्प झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय.
कठीण काळात हार मानू नका, कारण सर्वात मोठ्या गोष्टी संघर्षातूनच निर्माण होतात. जगाचा एक नियम, जोपर्यंत तुम्ही प्रयत्न कराल तोपर्यंत तुम्ही रेसमध्ये राहाल. जेव्हा तुम्ही लूज पडताल तेव्हा तुम्ही आपोआपच स्पर्धेतून बाहेर ढकलले जाताल आणि तेच होत आहे. पण जीवनात यशस्वी भरपूर असतात पण समाधानी फार कमी असतात. यशस्वी होणं कर्तृत्वाचा विजय आहे, पण समाधानी राहणं मनाव मिळवलेला विजय. इथे धावसंख्या अगदी समाधानकारक आहेत आणि त्या मिळवण्यासाठी आतापर्यंत 17 धावा कुठलेत. अजूनही शेवटचा बॉल बबलू जाधव स्ट्राईकवरती. राजन तारू यांचा या ठिकाणी या षटकामधला शेवटचा अंतिम चेंडू. 2 मोठे फटके खेळलेत, इथे सिंगल घेतल्या. चांगली रणनीती आपण पाहतोय. एक सिंगलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 18 धावींवरती धावफलक, 18 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 18 धावा लागलेत. आता विजयासाठी 38 धावांची गरज. येणारे 42 बॉल 38 धावा. पण देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. सद्गुरू वामनराव पै यांचं आपण हे वाक्य ऐकलं असेल बराचदा, आणि ते आता आपण पाहतोय बनवायचेत, करायचेत प्रयत्न. लक्ष आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती 56चा पाठला करत असताना 42 मध्ये आता 38 बनवायचेत. पण नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही, कपाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही, टेबलाला पाय असतात पण त्याला चालता येत नाही, बाटलीला तोंड असते पण बोलता येत नाही, सुईनं लाक असते पण तिला वास घेता येत नाही, कंगव्याला दात असूनही चावता येत नाही. माणसाला सगळं असून सुद्धा काही लोकांना माणुसकी आणि प्रामाणिक खेळ दाखवता येत नाही. मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी 18 धावा धावफलकावरती 42 मध्ये आता 38 बनवायचेत. गोलंदाजीवरती आपण पाहतोय किस्मत गोलंदाजीवरती आलेल्या आहेत. मगाशी या किस्मतने विकेट घेतली आणि सर्व बदललं होतं. एक निर्धाव षटक मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकतं. मोठा हत्तीला नियंत्रण करण्यासाठी एक लहान साखळी बास होती, अंधार काढून टाकण्यासाठी एक छोटा दिवा बास होतो, मोठ्या पर्वताला हलवण्यासाठी एक वीज पडणे बास होतं. आपले शरीर आकार आणि सौंदर्य महत्त्वाचं नाही, फक्त आपली शक्ती आणि आत्मविश्वास हा महत्त्वाचा असतो. वा, चांगला बॉल. ह्या मॅचमध्ये अजून जर 20-30 रन असते ना तर मेगा फायनल चोरशीची झाली असती. अजूनही होऊ शकते, फक्त 2 षटक चांगले हाताळणं गरजेचं. टीमची धावसंख्या 19 वरती 19 या आकड्यावरती आता पोहोचलेत राहुल राठोड, टीमचे कॅप्टन. आणि राहुल यांच्या 3 षटकारासाठी संतोषजी लोकरे यांच्याकडून आपण पाहतोय अगदी 501 रुपयाचं पारितोषिक. संतोषजी लोकरे टीमचे संघ मालक, आणि 3 षटकारांना 1111 रुपयाचं पारितोषिक. संतोष लोकरे टीमचे ओनर. रॉकस्टार टीम खरं तर या मैदानावरती नाही, या खंडा तालुका भोर तालुक्यामध्ये रॉकस्टारचा इतिहास खूप मोठा. कृष्णा सातपुतेपासून चांगले दिग्गज खेळाडू खेळले, रोहन चोरगेपासून अगदी आपण पाहिले गुड्डू बदक असतील, या सर्व खेळाडूंना ज्या संघ मालकांनी एकत्रित केलं होतं ते संतोषजी लोकरे यांच्याकडून या ठिकाणी पैशांचा वर्षाव होतोय. चांगला फटका खेळलाय, संघ मालकाचं नाव गेल्यावर तो पत्ता करतो गुल. पॉवरफुल षटकार. टीमची धावसंख्या आता पळते, टीमची धावसंख्या चेंडू सारखी उडी घेते. अगदी धावफलकावरती लागलेत आता 46. सह्यागिरीतील वनराजांनो, या कुरातील आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रेला, रक्ताचे पडतील सडे. हा तालुका असा आहे शूरवीरांचा. आपण पाहिलं 1 वर्षापूर्वी शहीद जवान अमर पवार बावडा गाव नायगावच्या किंवा अगदी पारगावच्या तुम्ही पाहिलं अगदी कमानीवरती तिथे जवानांचा उल्लेख आहे. जेव्हा जेव्हा रक्त मागितलंय, त्याग मागितलाय, समर्पण मागितलंय, तेव्हा तेव्हा खंडा तालुका उभा राहिला आहे. आणि त्याच खंडा तालुक्यातलं आदर्श गाव, शिक्षकांचं गाव निश्चितच आपण पाहतोय मावशी गाव. ज्याच्यात नुकसान सहन करण्याची शक्ती असते तोच नफा मिळू शकतो, मग ते व्यापार असो किंवा क्रिकेटचा खेळ असो. चांगला फटका, ओहो, लॉंग ऑफ, सीमारेषा क्लिअर, उंच माझा फटका, छेदन. या षटकारानंतर विजयाचं लक्ष अजून कमी करतोय बबलू. 32 या आकड्यावरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटतंय. जिथे नशीब साथ देत नाही तिथे तुमचा परिश्रम साथ देतं. देव कधीच कोणाचं नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्म नशीब लिहितं. इथे ते फलंदाज दाखवत आहेत, आमचं नशीब आमच्या हातामध्ये आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. 32 रन, 32 रन्स. षटकातला पुढचा बॉल, प्रेक्षकांचं मन जिंकणारी खेळी.
इथे फटका फसलाय, कमबॅक किस्मत. अगदी पहा, वन साइड मॅच जरी ते प्रेक्षक उठत नाहीयेत, त्यांना फटकेबाजी आवडते आणि त्यामुळे ते थांबलेत. मॅच वन साइड झाली तरी चालेल, परंतु असे फटके पडले पाहिजेत आणि अशी बॅटिंग फलंदाजी गोलंदाजी झाली पाहिजे. पैसा वसूल मॅच. 32 वरती बिनगडी बाद. इथे आपण पाहतोय षटकातला पुढचा बॉल आलेला निर्धाव बॉल आपण आता पाहिलेला आहे. चांगला फटका इथे खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही, हा चेंडू जातोय वन बाउन्स. मिलेगे रन 4 तो बेडा होगा पार. गेंद गई है सीमा रेषा पार. पण खांद्यावर जबाबदारीचं ओझं असणाऱ्यांना थकायचा आणि रुसायचा अधिकार नसतो. बबलूचं जर आपण पाहिलं, पहिल्यापासून आयुष्य संकटामध्ये आणि तदनंतर महाराष्ट्र पोलीस झाला, खो खोचा नॅशनल खेळाडू झाला आणि आज हे मैदान गाजवतोय. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा. असंच सुखात समाधानाने आणि नेहमी सत्याच्या मार्गाने जगणारी माणसं ह्या मावशी गावामध्ये पाहायला भेटतात. त्यामुळेच आपण पाहतोय पूर्णपणे सर्व लोकांचा स्वभाव शांत आहे, प्रामाणिक आणि प्रेमळ लोकांचं गाव म्हणजे खंडाळा तालुक्यातलं आदर्श गाव मावशी गाव. त्या मैदानावरती सामन्यांचं आयोजन पाहतोय 36 धावा दाफलकावरती. ज्यावेळी आदित्य शिंदे भैया आणि आमचे मित्र विराज यांच्याशी आम्ही चर्चा करतो त्यावेळी पाहिलं गावामध्ये त्यांनी सांगितलं शिक्षक खूप आहेत, कारण त्यांचा स्वभाव शांत. आपण पाहतोय अगदी पंच म्हणून थांबले ते देखील शिक्षक आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी पोचले आता 36 वरती. पाय या ठिकाणी षटकार मारून जर मॅच जिंकवली तर इथे 501 रुपये शिवांश लोकरे यांच्याकडून. ना अंधराची भय आहे, ना पावसाची चिंता, ना पराजयाची शिती आहे, ना विजयाचा डंका. उभे टाकले 300 बांधल असुरी बाळाला कोलोकता. घोडकिणीचे कान सुसले तोप डागली आहे काय. काय फटका केलाय. ओहो, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना प्रेक्षकाला आता फिल्डिंग करावी लागले. राहुल राठोडच्या बॅटमधून अगदी बिग बॅश षटकार. जीतेंगे हमें वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो. बुलवट जे टू व्हीलर वरती प्रेक्षक बसलेत ना, त्याने अमोल माचो बडे आराम से कॅच पकडले, काय झेल पकडले, त्यांनाही आनंद झाला. एस आपला हात जगन्नाथ. फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे डेथ बॉल मृत चेंडू घोषित केलेला आहे. फक्त आता येणाऱ्या 34 बॉल मध्ये टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहतोय पुन्हा रिप्लाय त्या कॅचचा दाखवलाय. राहुल यांनी षटकार खेचला आणि ती कॅच त्या प्रेक्षकांनी पकडलेली आपण पाहिलेली आहे. चांगला फटका खेळला आहे, तिथे गॅप मध्ये एक धाव कंप्लीट केले नाहीये, धाव नाही घेतली. 42 वरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटतंय. चेंडू झालेले आहे तिथे 3. विजयासाठी 14 धावांची गरज. राहुल सांगतोय मला फक्त खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी राहील, परंतु मी षटकारच खाईल. षटकातला दरम्यानचा पुढचा बॉल बॅटची एज आणि इथे पहा जेल सुटले. अवघड होता, प्रयत्न चांगला होता. इथे आपण पाहतोय 42 वरती धावफलक आलेला आहे. हौसलों के आगे कोई पर्दा नहीं होता, कड़े परिश्रम का कोई विकल्प नहीं होता, दिल में हो जज्बा कुछ कर दिखाने का तो जलते दिए को भी आंधियों का डर नहीं होता. इथे डॉट बॉल टाकून मॅच जिंकवतील का, परंतु 42 वरती धावा गेलेल्या आहेत. फटके खूप सुरेख खेळलेत राहुल आणि बबलू या जोडीने. रोज रोज गिरकर भी मुकल्लम खड़े होते हैं, ए जिंदगी देख मेरे हौसले तुझसे भी बड़े हैं. पुढचा बॉल चांगला फटका खेळला, फटका फसलाय. इथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतील, परंतु इथे फिल्डिंग होते मिस आणि इथे धावा नाही, धाव नाकारले. 42 वरती धावफलक आलेला आपल्याला पाहायला भेटेल. न तकलीफ नई संघर्ष तो काक मजा है सीने में, थम जाते बड़े बड़े तूफान जब आग लगी हो सीने में. चेंडू आपण पाहतो 31 आणि 14 धावांची गरज. एक शेवटचा बॉल बाकी है. दुनिया में कोई काम असंभव नहीं, बस हौसला और मेहनत की जरूरत है. टेस्ट मध्ये आपण पाहतो ना, अगदी ऑस्ट्रेलिया टीमला 105 डिफेंड करायचे होते श्रीलंकेच्या विरोधात. 5 विकेट होते समोर आणि तुम्हाला माहिती बॉल अनलिमिटेड, तरी सुद्धा ती मॅच ऑस्ट्रेलिया जिंकली. 5 विकेट त्यांनी घेतले. क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्ही मेहनत करताल तर तुम्हाला सफलता कधीही भेटेल. ओहो, इथे लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा तोडले फोडले भेदले. इथे षटकार येतोय
आणि या षटकानंतर आता 14 धाव्यांची गरज 30 बॉलमध्ये 35 चेंडूंमध्ये. आता इथे अगदी 14 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला भेटेल. एका हाताने खेळ इथे आपण पाहतोय खेळला आहे. आमची माळियाची जात शेत लावू बागा इथं, आम्हा हाती मोठं नाडा, पाणी जाते फुलं झाडा, शांती सेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, सावताने केला मळा, विठ्ठल देखी येला डोळा. खरं तर आपण पाहतो हे जे गाव आहे, सावतामाळी असतील, जगद्गुरू तुकाराम ज्ञानोबाराय आणि यांच्या विचाराचा वारसा ह्या गावाने कायम जपलाय. कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा धरला माझा हरी. हे विचार ह्या गावाचे आहेत आणि त्यामुळेच गावातले तनू निर्व्यसनी आहेत, शिक्षक आहेत. 48 वरती धावफलक. 30 बॉलमध्ये आता 8 धाव्यांची गरज मैदानामध्ये पाहतोय. चेंडू इथे सोडून देण्याचा प्रयत्न, त्यावरती आपण पाहतोय व्हाईट बॉल +1. आता विजयासाठी षटकार संतोष लोकरे यांच्याकडून पारितोषिक लागलंय. मॅच षटकार मारून जर जिंकवली तर 501 रुपये संतोषजी लोकरे आणि त्यांचे चिरंजीव आयंश लोकरे यांच्याकडून. 50 धावा धावफलकावरती. अब तक 56 धावेंचं टार्गेट. इथे षटकार बसेल का? बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे षटकार नाही, परंतु बाईच्या स्वरूपाचा आलेला चौकार. विजयासाठी आता 2 धावेंची गरज. 2 रन्स रिक्वायर्ड. मेगा फायनलचा हा स्तरार 3 वर्षापूर्वी झाला. तेव्हा मावशीने आयोजन केलं होतं, जिंकला होता अगदी शिरवळचा संघ, परास्त झाला होता ढालेवाडीचा संघ. परंतु त्या मागच्या पराजयाचा वचपा आज काढतील की काय? 2 धाव्यांची गरज आणि आता कळेल बाळ सिद्धनाथ चषक 2025चा विजेता संघ कोण. प्रेक्षक का उठले नाहीत? कारण त्यांना षटकार पाहायचा आहे. ओहो, इथे 22 आणि या वर्षाचा विजेता संघ आपण पाहतोय. बाळ सिद्धनाथ चषक मावशीचा 1 नंबरचा मानकरी. यास फटाक्याने सांगितलंय रॉकस्टार ढालेवाडी. पुरंदर तालुक्यातला हा संघ प्रथम क्रमांक, तर हाडला खंडाळ्यातला आमचा नामांकित संघ गोल्ड स्टार. तुम्ही देखील खूप चांगल्या खेळाचं प्रात्यक्ष दाखवलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचे मानकरी तुम्ही, तुमचंही मनापासून अर्धी गबार. तृतीय क्रमांक येवलेवाडी, चतुर्थक सालपाई देवी तांबाड बोर. 4ही संघाचे आपण मनापासून कौतुक करूयात आणि थोड्याच वेळामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करूयात. धन्यवाद.